Amen. So, today I have a very wonderful teaching. आज मला तुम्हाला शिकवण्याचा एक खूप चांगला विषय, अद्भुत विषय आहे. I try to complete this teaching today, God willing. देवाची इच्छा असेल तर आज हा सगळा अभ्यास मी शिकवून संपवणार आहे. We all praise God. आम्ही सर्व लोक देवाची आराधना करतो, स्तुती करतो. Praise, only praise. स्तुती करतो. Yeah. But we all are from different backgrounds, or we are not from Jewish background. पण आमच्या प्रत्येकाची काहीतरी वेगवेगळी पार्श्वभूमी आहे. आम्ही यहुदी पार्श्वभूमीतून आलेलो नाही आहे. To a Jew, praise is not so simple. बघा, स्तुतीपर्यंत पोहोचणे हे इतकं सोपं नाही आहे. Jew, यहुदीसाठी. यहुदी लोकांसाठी स्तुतीपर्यंत पोहोचणे नाही, स्तुती म्हणजे इतकं सोपं नाही. बरं, स्तुती म्हणजे इतकं सोपं नाही. For us, praise means it's very simple and it's very easy. For Jews? For us. आमच्यासाठी स्तुती म्हणजे खूप सोपी साधारण गोष्ट आहे. The reason is we don't know. कारण त्याचे महत्त्व आणि अर्थच माहित नाही मला. When I started studying, जेव्हा मी याचा अभ्यास सुरू केला, I came to know 7 Hebrew words for one English word praise. बघा, इंग्लिशमधल्या स्तुती या शब्दासाठी इब्री भाषेमध्ये 7 वेगवेगळे शब्द आहेत. 7 words are there. एक स्तुती शब्दासाठी इब्री भाषेत 7 शब्द. Every time we say praise, praise, praise. They don't say every time only one word. प्रत्येक वेळेला आम्ही मात्र एक शब्द उच्चारतो की स्तुती करा, स्तुती करा, स्तुती करा. पण ते एक शब्द उच्चारत नाही, त्याचे अनेक समानार्थी शब्द ते उच्चारतात. And no, it is not samanarthi. Arthi is very totally different. 7 Yeah, all the 7 meanings are also different. बघा, मग त्यांच्याकडे मात्र स्तुतीला 7 वेगवेगळे शब्द आहेत आणि त्या प्रत्येकाचे अर्थ खूप विस्तारित, गूढ आहेत, रहस्यमय. That's why David says in the Psalm 34, म्हणून स्तोत्र 34 मध्ये दावीद म्हणाला, I will bless the Lord at all times. मी परमेश्वराचे स्तवन सर्वदा करेन. And let his praise be continually on my mouth. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल, असे वचन आहे. Can you imagine how we can praise always? काय आपण सर्वदा त्याची स्तुती करू शकतो का? How? कशी करणार? How we can praise God every time? प्रत्येक वेळेला देवाची स्तुती कशी करणार? If we know these 7 kinds of praise, then we can praise God at all times. जर आपल्याला इब्री भाषेमधले 7 त्या स्तुतीच्या शब्दांचे अर्थ समजले तर नक्की आपण सर्वदा त्याचे स्तवन करू शकतो. Most of the times we praise in the church or when we are sitting at home singing songs. कधी कधी आम्ही आमच्या मंडळीमध्ये किंवा आमच्या घरी एकटे असताना देवाची स्तुती करतो, हे शक्य असतं म्हणून. But today we will understand these levels of praise. पण आज आपण स्तुतीचे 7 पायऱ्या, स्टेप्स किंवा स्तर पाहणार आहोत. And when we learn praising God in the church, we go to church, we see whatever is happening, and we learn in the church. आणि स्तुती आराधना कशी करायची आपल्याला माहित नसते. आपल्याला वाटतं चर्चमध्ये जायचं, समोर असलेले गीत गाणे, हीच एक पद्धत आहे करायची. So praise or worship shows your faith in God. स्तुती करत असताना तुमच्या स्तुतीमध्ये तुम्ही काय दाखवता? देवाबद्दल असलेला तुमचा विश्वास व्यक्त करता. Amen. Praise reveals. बघा, When you are praising, God is sitting in heaven and He says, I can see faith in you. बघा, स्वर्गामध्ये बसलेला परमेश्वर जेव्हा आमची पृथ्वीवरची स्तुती ऐकतो त्यावेळेला तो म्हणतो, मला पृथ्वीवर तो व्यक्ती माझी स्तुती करताना मला त्याच्यामध्ये विश्वास दिसतो. Yes. Praise is not just you are saying thank you God. No. It is not so simple. It is very deep. स्तुती म्हणजे एवढंच नाही की प्रभू मी तुझे आभार मानतो, हे याहूनही जरा अधिक आहे. As I was meditating on this topic, जेव्हा मी या स्तुतीच्या शब्दाचा अभ्यास करत होतो, all these words, I don't know Hebrew. मला इब्री भाषा नाही कळत. I took it from other notes. पण वेगवेगळ्या नोट्स मधून मी थोडं त्याचं ज्ञान घेत होतो. But I was asking God, how I can make it so simple? मग मी देवाला म्हणाले, मला तर समजलंय, पण मी हे लोकांसमोर सोप्या भाषेत कसं मांडू परमेश्वर? And as I was meditating, मी मनन करत असता one thing I felt deep in my heart. एक गोष्ट माझ्या आत खोलपर्यंत रुजली.
there is only one thing which I can give to God, that is praise. देवाला फक्त एकच गोष्ट मनुष्याकडून मिळू शकते, माझ्याकडून मिळू शकते, ती म्हणजे स्तुती. That is mine, I give to God. आणि ते म्हणजे माझ्याकडून एक वस्तू प्रभूला मी देऊ शकतो, एकच अशी वस्तू. Nothing is mine, nothing is mine. कारण ते सोडून माझ्याजवळ असलेल्या सगळ्या गोष्टी माझ्या नाही आहेत. This clothes belongs to him. माझे कपडे त्याने दिलेले आहेत. This pen belongs to him. माझा पेन त्याने दिलेला आहे. But what belongs to me, that is mine. ज्याला मी माझे म्हणू शकतो अशी एकच गोष्ट माझ्याजवळ आहे, That is praise. ती म्हणजे स्तुती. That is why God always looks for the praise. म्हणून ना परमेश्वर स्तुतीचा भुकेला आहे. Listen, you made some cake, nice cake. तुम्ही तुमच्या घरामध्ये समजा एक केक केला You gave it to me. आणि Pastor, तुम्ही मला this is दिला, for you. म्हणाला की बाळक साहेब हा तुमच्यासाठी. So what I did, मग मी काय करणार? next day I want to return that plate to you. आता तुम्हाला उद्या ती प्लेट द्यायची आहे ना, परत द्यायची आहे. What I will do, मी काय करणार? I will cut half cake. आणि मी त्यातलाच अर्धा केक कापणार. I will keep half cake and I will give same half cake to you. तुम्हीच दिलेला त्या पूर्ण केक मधला अर्धा मी माझ्यासाठी ठेवणार आणि अर्धा तुम्हाला ताट कसं मोकळं द्यायचं म्हणून तुम्हाला देणार. What you will say? तुम्ही काय म्हणणार? आमचंच आम्हाला दिला बघा. माझाच केक मला दिला. God also says, मीच दिलेला आहे, मला दिला. ह्याच्यामध्ये काय मोठेपणा आहे? बरोबर. I am giving money. मी तुला पैसा देतो. No, I am giving money to God. मी परमेश्वराला पैसा देतो. God says, I give you money, you are giving me. आणि तोच पैसा तू माझ्या मंदिरामध्ये आणून देतोस. यात नवल आणि विशेष काय? Yes, no, nothing greatness. याच्यामध्ये काय विशेष आहे? Then what is mine? माझे तुझ्याजवळ असलेलं असं काही ते जे तुझं आहे You give me that one. ते मला तू दे असे परमेश्वर म्हणतो. That is only praise. आणि ती म्हणजे आमच्या मुखातील स्तुती. So when David says, I will bless the Lord at all times, जर दावीद असे म्हणतो की परमेश्वराचे स्तवन माझ्या मुखात सतत असेल and his praise shall be continually in my mouth, आणि मी त्याचे स्तवन सतत करेन, सर्वदा करेन. he says, तो म्हणतो I give to God whatever, praise, how to put this word? I want to give to God all the praise. बघा, परमेश्वर तो धन्यवाद मी सर्वदा करेन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. जी माझी गोष्ट आहे ती मी प्रभूला देऊ शकतो. Yes. तुमच्याकडे तुमचं काय आहे? काहीतरी तुमच्याजवळ देवाने दिलेलं नाही असं काही तुमच्याजवळ आहे? Anything. You tell me, God didn't give me this one. तुम्ही अशी मला वस्तू दाखवा किंवा एखादी गोष्ट सांगा ही मला देवाने दिली नाही, ही माझी मी मिळवली आहे, अशी कोणती गोष्ट तुमच्याजवळ आहे? ही बोट कोणी दिलं? Who gave this finger? हे बोट कोणाचं आहे? Nail? त्याची नखे? Nothing is ours. आमचे काहीच नाही आहे. But there is something that is yours, that is praise. पण अशी एक गोष्ट आहे जी तुमची स्वतःची आहे, ती म्हणजे स्तुती. Yes. You need to praise God आणि always. तुम्ही ती परमेश्वराला देऊ शकता. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रभूची स्तुती. So praise reveals your faith in God. तुमच्या मुखातील स्तुती तुमचा देवावरचा विश्वास प्रदर्शित करते. And praise reveals your relationship to God. आणि स्तुती तुमचे परमेश्वराबरोबरचे नाते संबंध दाखवते, दर्शवते. Amen. If I have good relationship with God, जर माझे नाते संबंध परमेश्वराबरोबर बरोबर आहे, then what I will do? मी काय करेन मग? Praise will come automatically. आणि माझ्या मुखातून स्तुती आपोआप बाहेर येईल. You don't like somebody. हा? You don't like somebody. तुम्हाला कोणीतरी व्यक्ती आवडत नाही, Can you praise him very easily? मग तुम्ही त्याचं कौतुक कराल का? होत नाही. Because praise belongs to me. कारण It develops, it comes out from the spirit. तुमचे नाते चांगले नसल्यामुळे तुमच्या अंतःकरणातून ती गोष्ट बाहेर येणारच नाही. Hallelujah. Hallelujah. So, if you are praising God, that shows you have good relationship with God. बघा, तुम्ही ज्या वेळेला स्तुती करता तेव्हा तुमचे देवाबरोबरचे चांगले नाते संबंध हे लोकांना दिसतात आणि हे प्रभूलाही दिसतात. Number 3. तिसरी गोष्ट, Praise, when you praise, that shows your trust in God. तुम्ही देवावर भरोसा करता हे तुमच्या स्तुतीचे चिन्ह आहे. Amen.
Hallelujah. If you are praising, God will, you are proving, God, I trust you, God. बघा, तुम्ही स्तुती करत असताना तुम्ही हे दर्शवता किंवा सिद्ध करता की प्रभू माझा तुझ्यावर विश्वास आहे. So that's why we need to praise God always. आणि म्हणून आम्ही देवाची स्तुती सतत केली पाहिजे. And praise or worship, and both स्तुती किंवा आराधना किंवा दोन्ही are spontaneous response to God. बघा, देवाला सतत देणारा एक प्रतिसाद आहे. देण्यासाठी एक प्रतिसाद आहे. ओके, सतत नॉट सतत, स्पॉन्टेनियस म्हणजे तबका तब वो तयार होत आहे. वो तिथलं तिथं तयार होते, अचानक तयार होते, त्याला म्हणतो स्पॉन्टेनियस. बघा, एक स्त्रोत म्हणता येईल जो तिथल्या तिथे तयार होतो आणि तो आम्ही प्रभूला देतो. विदाउट प्लॅन, कोणतीही योजना नसते, अचानक उमड जात आहे असं म्हणतात ना, अचानक ते आपल्या हृदयातून बाहेर येतं प्रभू. अचानक, स्पॉन्टेनियस, अचानक. युअर अचानक आर स्पॉन्टेनियस रेस्पॉन्स टू गॉड. अचानक परमेश्वरासाठी आलेलं प्रेम, त्याचा तो झरा म्हणजे स्तुती आहे. यू आर एक्सप्रेसिंग इट, आणि तुम्ही तो व्यक्त करता तुमच्या स्तुतीतून, तुमच्या शब्दातून. सो दॅट इज प्रेज. आणि याला स्तुती म्हणतात. Number one, the first kind of praise is, पहिल्या प्रकारची आराधना म्हणजे, in Hebrew the word is toda. बघा, तोडा नावाचा एक शब्द आहे जो इब्री भाषेमध्ये वापरला जातोय देवाची स्तुती करण्यासाठी. Toda. If you are writing, write down. I want everyone to write down because you will learn to praise God. तुम्हाला समजेल की आम्ही आज काय शिकलो, तुम्ही लिहून घेऊ शकता प्रत्येक गोष्ट. No, if you write down, you will understand more. लिहून घेतलं तर जास्त समजेल. Yeah. So toda, what does it mean? तोडा याचा खरा अर्थ काय आहे? First we will read one verse. एक वचन वाचूया, मग मी सांगतो. Hebrews chapter 13 verse 15. Sorry, Psalm 50:23. स्तोत्र 50:23. Psalm 50:23. स्तोत्र 50:23. The one who offers thanksgiving as his sacrifice glorifies me. जो आभार रूपी यज्ञ करतो तो माझे गौरव करतो. See here, Bible says in English it is thanksgiving. बघा, मराठीमध्ये म्हणते आभार रूपी. In Hebrew it is toda. आणि आभार रूपीला इब्री भाषेमध्ये म्हणतात तोडा. In some other places it is used as praise. आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याला स्तुती म्हटलेलं आहे. No, in English Bible only. इंग्रजीमध्ये त्याला स्तुती म्हणतात. In some other verses. काही दुसऱ्या वचनांमध्ये त्याला स्तुती म्हटलं आहे. स्तुती, थँक्सगिव्हिंग, आभार, असं वेगवेगळे शब्द तोडा शब्दाला वापरलेला आहे. बघा, इब्री भाषेतला जो तोडा शब्द त्याला इंग्रजीमध्ये उपकार स्तुती म्हणतात किंवा स्तुती म्हणतात. ओके, किंवा आभार रूपी स्तुती म्हणतात. या, येस. So here the word is used in connection with the sacrifice of praise. बघा, हा शब्द परमेश्वरला एक त्यागरूपी बलिदान म्हणून वापरण्यात येतोय. त्यागरूपी बलिदान. तोडा means sacrifice of praise. बघा, स्तुतीचा त्यागरूपी स्तुती. त्यागरूपी स्तुती. त्यागरूपी स्तुती असं म्हणतात. मराठीमध्ये तोडाचा अर्थ, इब्री भाषेमध्ये तोडा, मराठीमध्ये काय? त्यागरूपी स्तुती. Say after me, त्यागरूपी स्तुती. माझ्या मागे म्हणा, त्यागरूपी स्तुती. त्यागरूपी स्तुती. त्यागरूपी स्तुती. This praise is not so simple. This is very difficult actually. ही प्रार्थना इतकी सोपी नाही, कठीण आहे. Praise. ही स्तुती इतकी सोपी नाही. Like you don't feel to praise. कधी कधी नाही होत, स्तुती करायला होत नाही, देवाची स्तुती करायला होत नाही. You are in very bad condition. कारण तुमची परिस्थिती थोडी वेगळी असते, कठीण असते. You are going through some tough time. आणि तुम्ही तुमच्या जीवनातल्या कठीण काळातून जात असता. Or your heart is not ready to praise. आणि अंतःकरण तयार नसते प्रभूला गौरव देण्यासाठी, स्तुती देण्यासाठी. Or you have some loss in your life. कधी कधी काही नुकसान झालं असतंय जीवनामध्ये. You lost something. काहीतरी तुम्ही गमावलं असतंय. For example, lost the job. कधी कधी काम जाते आमच्या हातातून. Then मग at that time, त्याच घटकेस वेळेस if you are praising God, तुम्ही देवाची स्तुती करू लागता, then the word toda is used.
तेव्हा इब्री भाषेमध्ये तो तोडा शब्द यूज केला जातो, कारण ते त्यागरूपी आहे. Yeah. Nothing is good in your life, still you are thanking God, still you are praising God. That's why it is called toda. आमच्या जीवनामध्ये आमच्या अपेक्षेप्रमाणे काही होत नाही, विरुद्ध परिस्थिती आहे, तरी देखील आम्ही देवाची स्तुती करतो आणि त्याला इब्री भाषेमध्ये तोडा म्हणतात, त्यागपूर्ण अर्पण किंवा स्तुती. हाँ, मेरा जीवन में कुछ भी अच्छा नहीं, फिर भी मैं प्रभु की स्तुति करूंगा. उस वक्त हिब्री बाइबल में तोड़ा शब्द यूज किया. सो दैट्स व्हाई आई टोल्ड यू दिस इज वेरी डिफिकल्ट. आणि हे म्हणूनच मी म्हणालो, हे कठीण आहे, इतकं सोपं नाही. लेट अस थिंक that your heart is wounded. थोड्या वेळासाठी कल्पना करा, तुमचे हृदय, तुमचे अंतःकरण हे खूप दुःखी आहे किंवा ते जखमी आहे. Then what we will do? तुम्ही काय कराल त्यावेळेला? आम्ही काय करतो त्यावेळेस? We complain. आम्ही तक्रार करतो. Or we may fight. किंवा आम्ही एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध उभे राहतो. No. आम्ही भांडण करतो. भांडण होतं. We shout, we scream, we are fighting. आम्ही ओरडतो, आम्ही भांडतो, वाद घालतो. Opposite of that is तोडा. त्याच्या विरुद्ध देवा समोर उभे राहून त्याची स्तुती करणे म्हणजे तोडा. समझा लागले? समझ में आया? मैं झगड़ा कर रहा हूँ, मैं घर में दंगा कर रहा हूँ, मैं बहुत कुछ कर रहा हूँ. बाइबल के अनुसार उस वक्त तोड़ा करना था, मतलब स्तुति करना था, लेकिन हम तोड़ा नहीं कर रहे, तोड़ रहे. We have to praise God at that time. आम्हाला त्यावेळेला ना देवाची स्तुती करणे हे योग्य आहे, पण आम्ही ते करत नाहीये. That is called sacrifice. याला म्हणतात त्यागपूर्ण स्तुती. Even though nothing is good, you are thanking God. जीवनामध्ये आमच्या काहीही आमच्या अपेक्षेप्रमाणे होत नाही, सर्व विरुद्ध आहे, तरीही आम्ही त्याची स्तुती करतो. You are going through many trials, but still you are praising God. तुम्ही तुमच्या जीवनाच्या अनेक परीक्षांमधून जात असाल किंवा संघर्षातून जात असाल. You are praising at that time, it means you are accepting God, whatever good or whatever bad, I accept. आणि God. तुम्ही त्याचा स्वीकार करता, भले माझ्या जीवनामध्ये काही होऊ दे, मी तुझी स्तुती करणार आहे. It may be bad, but I accept it. Thank you God, you are with me. I am not afraid. खूप काही बिघडलेलं आहे माझ्या जीवनामध्ये, तरीही मी तुझी स्तुती करणे निवडतो. Amen. हे शिकायला पाहिजे. See, we know only some praises, other praises we don't use. बघा, अदर प्रेजेस, We know only one or two praises, we do only that much. आम्हाला काही मोजक्या स्तुतीचे महत्त्व माहिती आहे. सातीचं सात, we don't praise all the 7 kinds of. भाषेमध्ये प्रमाणे, त्यामुळे मला एक दोन पद पाहिजे, त्याप्रमाणे मी खरे करतो. अर्थ नाहीये, आम्ही करत नाही ते. हां, करत नाही. सातीचं 7 टाईपचं स्तुती करत नाही. आम्ही 7 प्रकारची स्तुती करत नाही. हे सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला समजते, हा बघा मी हे करतो, मी हे करत नाही, तुम्हाला समजणार ते. आता मी सांगितल्यानंतर तुम्हाला कळेल की मी हे करत होतो, हे करत नव्हतो. या सो द गिविंग ऑफ थँक्स और प्रेज ॲज सॅक्रिफाइस बिफोर रिसिविंग और मॅनिफेस्टेशन. इट मीन्स बिफोर गॉड गिव्स यू एनिथिंग, you are thanking God. That is called toda. That is called praise. देव तुम्हाला एखादी गोष्ट देण्याआधी तुम्ही त्याची स्तुती करता. हां, हालेलुया. अजून मिळालं नाही तरी सुद्धा तुम्ही स्तुती करत आहे. तुम्हाला अजून ते मिळालेलं नाहीये, तरीही तुम्ही स्तुती करता. त्याला काय म्हणतात? तोडा. याला म्हणतात तोडा. हालेलुया. So we need to understand this thing. When we are going through tough time, we need to praise God. आमच्या जीवनाच्या अतिशय कठीण काळामध्ये आम्ही त्याची स्तुती केली पाहिजे. People who don't do toda, they always fight. ज्या लोकांना त्यागपूर्ण स्तुती काय आहे माहित नाही, ते कधीच स्तुती करतात. You see in the family, तुम्ही कुटुंबामध्ये बघा, why there are fightings. आणि का ते एकमेकांशी वाद घालतात, भांडण करत असतात. Some people tell me, काही लोक मला म्हणाले, पास्टर आमच्या घरात भांडण होते, आमच्या घरी भांडण होतं पास्टर, प्रार्थना कर. तुम्ही प्लीज प्रार्थना करा. I can pray, मी करू शकतो. but something is lacking in your life. पण काही तुमच्या जीवनात उणं आहे, कमी आहे, त्याचं काय? त्यामुळे भांडण होते. काय होतंय? What it is? काय आहे ते? काहीतरी कमी आहे म्हणून होतं. Because we don't do toda. कारण आम्ही त्यागपूर्ण स्तुती करत नाही. आम्हाला काहीतरी हवंय, ते हवंय म्हणजे हवंय. Let us think somebody will come and slap on your face. कोणतरी आल्याने जोरात कानफडत मारली तुमच्या गालावर. तुमच्या घरातले मारले, बाहेरचे नाही, तुमच्या घरातलेच मारले. बाहेरवाला गप्प बसतो आम्ही, घरात बाहेरच्यांचं थोडा वेळ आपण
देवे प्रतिसाद. नवरा बायको, somebody, brother, sister, somebody in your house. पण घरामध्ये कोणता आपला भाऊ असतो, बहीण असते, बाबा असतात, कोणतरी नातेवाईक असेल समजा, घरचा व्यक्ती. Then what? मग काय करणार? Thank you God, hallelujah. प्रभूची स्तुती असो, हालेलुया. कधी म्हटलं? असं कधी आपण म्हणतो का? का तोडा माहित नाही आम्हाला त्या पूर्ण स्तुती माहित नाही. हिब्रू तोडा माहित नाहीये, आम्हाला हिंदी तोडा माहिती. आम्हाला इब्री तोडा शब्दाचा अर्थ माहित आहे, मराठीमध्ये माहित आहे. कोणीतरी तुमच्या चेहऱ्यावर फुंकला बाबा, तुमच्या चेहऱ्यावर फुंकलं कोणतरी, व्हॉट यू विल डू? काय करणार? यू विल से थँक यू जीसस. तुम्ही म्हणाल प्रभू तुझे आभार मानतो. लिसन, ऐका. मदर तेरेसा, once you went to collect some donation money. एक दिवशी काही देणगी घेण्यासाठी, फंड रेज करण्यासाठी मदर तेरेसा गेल्या होत्या. She knocked somebody's door. आणि कोणातरी दारावर त्यांनी नॉकिंग केलं. Open the door. मग त्यांनी दरवाजा उघडला. She said, give donation for our people. आमच्या लोकांसाठी आम्ही देणगी गोळा करतोय, तुम्हाला जर काय वाटतं तुम्ही द्या प्लीज. For leprosy patients. आणि कुष्ठरोगी लोकांसाठी आम्ही गोळा करतोय. And that person spat on her face. आणि त्या पुरुषाने तिच्या तोंडावर थुंकलं. She took the kerchief. मग तिने तिचा रुमाल घेतला. She wiped. तिने आपला चेहरा असा पुसला. This spit is for me, but give donation to my people. मग ती म्हणली, हे थुंकी माझ्यासाठी असू दे, माझ्या लोकांसाठी काहीतरी तुम्ही देणगी द्या. That is तोडा. याला म्हणतात त्यागपूर्ण स्तुती. ज्या व्यक्तीला तोडा येत नाही, तो व्यक्ती नेहमी दुसऱ्यांच्या बरोबर रिलेशनचा प्रॉब्लेम येणार. बिकॉज यू कांट प्रेज गॉड, यू कांट थँक गॉड वेन यू आर डाऊन. तुम्ही ज्या वेळेला आत्म्यामध्ये खूप खाली असता, आर्थिकदृष्ट्या किंवा तुमच्या जीवनामध्ये काही व्यवस्थित नसतं, तेव्हा तुम्ही स्तुती करणं खूप गरजेचं आहे. यू आर सिक, तुम्ही आजारी आहात, यू हॅव लॉट ऑफ पेन, खूप वेदना होत आहेत शरीरात. व्हॉट वी डू? काय करतो आम्ही? किती त्रास होतो, गॉड इट्स पेनिंग, गॉड इट्स आय कांट बेअर इट, आय एम डाइंग, मी मेलो. मला खूप वेदना होतात, परमेश्वराला हे सहन होत नाहीये, मला खूप दुःखद आहे असं मी म्हणतो. बट ऍक्च्युअली ॲट दॅट टाइम यू हॅव टू डू तोडा. तेव्हा आम्ही प्रभूची स्तुती केली पाहिजे. When that pain is there, जेव्हा ती वेदना तिथे असते, you have to say, God, thank you, God, you are with me, you will heal me, God. Thank you, O Lord, thank you, Father, I praise you. Oh, it is paining, God, you will heal this pain. What are you doing? You are doing तोडा. आम्ही आमच्या वेदनांमध्ये प्रभूला म्हटलं पाहिजे, मला खूप वेदना होत आहेत, पण तरीही तुझी स्तुती असो परमेश्वरा. Hallelujah, hallelujah, hallelujah. We need to practice तोडा. आम्हाला या त्यागपूर्ण स्तुतीची सराव करायला पाहिजे, कसरत करायला पाहिजे. That's why we have lot of disputes within the family. म्हणून कुटुंबामध्ये ना खूप वादविवाद असतात बऱ्याच लोकांना. If you are a man of तोडा, जर तुम्ही त्यागपूर्ण स्तुती करणारा पुरुष किंवा स्त्री आहात, you are man of peace. तुमच्यामध्ये शांती असेल, काय पण होऊ दे, काहीही होऊ दे, काय भिणार नाही. I enjoy my God. Hallelujah. Thank you, God. तुम्ही म्हणाल की काही होऊ दे, मी प्रभूची स्तुती सर्वदा करत राहीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. If doctor told one patient, tomorrow you are going to die. डॉक्टर पेशंटला म्हणतो उद्या तुम्ही मरणार आहे साहेब. If he is Christian, आणि जर तो ख्रिस्ती असेल तर, if he knows तोडा, जर त्याला त्यागपूर्ण स्तुती माहित आहे, he says, oh thank you Lord, I am coming to you tomorrow. He is very happy. मग तो व्यक्ती म्हणजे उद्या परमेश्वर मी तुला भेटायला येत आहे, मी तुझी स्तुती करतो. कल मरने वाला है, उद्या मरणार आहे, लेकिन वो आज स्तुति कर रहा है. पण आज देवाला धन्यवाद देत आहे. ये स्तुति परमेश्वर को चाहिए. ही स्तुती परमेश्वर अपेक्षा करतो. अच्छा रेट में सब लोग स्तुति करते, बट at this situation we should praise God. जीवनामध्ये सर्व गोष्टी मनासारख्या झाल्या तर कुणीही स्तुती करतो, पण विरुद्ध परिस्थितीमध्ये स्तुती करणे एक आव्हान आहे. My time is over now. माझी वेळ संपली. 11:45. I didn't finish even first one. मी एकही संपवलेलं नाही. There is one more very beautiful thing here. आणि अजून एक आहे, खूप सुंदर आहे. It's the same thing, but I will skip it. मी थोडं त्याला गाळतो. We'll go to second. आपण दुसऱ्या प्रकारची स्तुती, second kind of praise.
दुसऱ्या प्रकारची स्तुती. Okay, first kind of praise, you know, Job praised God. तुम्हाला माहिती आहे पहिल्या प्रकारची स्तुती कोणी केली? इयोबाने केली होती ना. Job praised. इयोबाने केली होती. That we in Hebrew people say like this. Job did Toda. They don't say Job praised. They say Job did Toda. बघा, लोकांनी इयोबला असं म्हटलं की इयोबाने त्यागपूर्ण स्तुती केली, तोडा केला. Yeah. Now second one. दुसऱ्या प्रकारची स्तुती यादा. म्हणा एकदा. यादा. तोडा. यादा. Hebrew words are. Yada means lift hands raised. बघा, हात उंच करून स्तुती करणे. You are lifting your hands. तुम्ही तुमचे हात उंच करता. Yeah. What is the meaning of lifting up of hands? आपले हात वर करून धन्यवाद देणे किंवा स्तुती करणे याचा अर्थ काय? You are surrendering. तुम्ही समर्पण करता. For example, one soldier is under the gun point of enemy. बघा, एक सैनिक त्याच्या शत्रूच्या बंदुकीचा निशाणा झाला आहे समजा, आणि त्याच्या समोर उभा आहे. So he came, and one soldier came, and an Indian soldier, let us say, he said, I will kill him. बघा, दोन विरुद्ध गटातील सैनिक एकमेकांच्या समोर आला आणि एकाच हातामध्ये बंदूक असेल तर दुसरा काय करणार? Then the second one will surrender. He will lift up his तो hand. लगेच आपले हात वर करतो. Whatever you want to do, you do. त्याचा अर्थ काय? तुला काय करायचं कर, मी तयार आहे. He will kneel down. तो खाली झुकतो. Then what this another soldier will do? मग दुसरा शत्रू सैनिक काय करतो? They will kick him. मग ते त्याला पायाने मारतात. They will beat him. त्याला हाताने मारतात. They will take him to the prison cell. आणि ते त्याला तुरुंगात घेऊन जातात. They try to pluck his nails with what we call spanner, pliers. They try to pluck the nails from the pliers. बघा, त्याची नखे खेचून काढण्याचा प्रयत्न करतात. What he is doing at that time? अशा वेळी तो काय करतो? He kept quiet. तो अतिशय गप्प बसतो, शांत बसतो. That is called yada. याला म्हणतात यादा. So praise is not just a word. आणि तो फक्त तो शब्द नाही. Praise, स्तुती फक्त एक शब्द नाही. it involves all your soul, all your body. तुमच्या शरीरातून, तुमच्या अंतःकरणातून, हृदयातून आलेली ती एक स्तुती आहे. You involve everything. तुमचे सगळ्या भावना, परिस्थिती, दुःख याला एकत्र करून जे बाहेर येते. So we may be singing songs here right, very slowly. What song we sang today? तेरे सामने झुकता हूं. Bene de. Bene de आशीषों को आशीष. Bene de आशीषों को आशीष. Nothing. No feeling. Nothing. Simply bene de. That is not praise. याला आराधना करणं, स्तुती करणं म्हणत नाही. You have to feel the song. मी सांगितलं की तुम्ही त्या गाण्याच्या अर्थाला अनुभवा त्या जागे. अनुभव व्हायला पाहिजे. एक एक शब्द हर एक म्हणाते तेव्हा ते होणार स्तुती. तुम्ही उच्चारा. तुमची परिस्थिती काहीही असो त्याला अर्थ समजून घेऊन ते उच्चार करा, मग ते गीत सामर्थ्य प्रकट करेल. It means you are telling God, I surrender in this situation. I can't do anything. It is finished for me. Now only you can do. That attitude, that mentality is called yada. बघा, अशी एक मानसिकता आपली असते की ज्यावेळेला आपण काही करू शकत नाही, परिस्थिती आपल्यापेक्षा जास्त प्रबळ झालेली असते, शत्रू समोर आपण त्यांच्या विरुद्ध काही करू शकत नाही, त्यावेळेला प्रभूला आपण म्हणतो मी स्वतःला समर्पण करतो. आता जे काही करायचे ते तू कर परमेश्वर. सगळं संपलं आता देवा. सर्व काही संपलंय. मी काय करू शकत नाही, तरी सुद्धा देवा मी तुझे स्तुती करतो. ह्या सर्व परिस्थितीमध्ये मला लढता येत नाहीये, माझे हातपाय मी गाळून बसलो आहे, मी हतबल झालोय परमेश्वरा, त्यावेळी मी प्रभूला म्हणतो तुझी स्तुती असो. That kind of praise is called yada. त्यावेळेला मी आमचे हात वर करतो आणि प्रभूला म्हणतो यादा, म्हणजे या परिस्थितीत मी समर्पण करतो, तुझीच स्तुती हो. Amen. Amen. Today I share you only these two. मी आज सुद्धा दोनच गोष्टी सांगत आहे. Because we don't have time. आपल्याकडे वेळ नाही. Let's read Psalm 134 verse 2. 34. Psalm 134 verse 2.
134. पवित्र स्थानाकडे वळून आपले बाहू उभारा आणि परमेश्वराचा धन्यवाद करा. See, lift your hands in the holiness and bless the Lord. पवित्र स्थानाकडे उभारून तुमचे बाहू उभारून तुम्ही धन्यवाद द्या म्हटलं. So you are lifting up your hands. आणि तुम्ही तुमचे हात वर करून त्याची स्तुती करता. See, when we come to church here, आम्ही जेव्हा चर्चला येतो, worship team tells, okay, lift up your hands. आणि आम्हाला तुम्हाला सांगावं लागतं की तुम्ही तुमचे हात वर करा. Then what you do? मग तुम्ही काय करता? You lift up your hands. मग तुम्ही तुमचे हात वर करता. That is not praise. ही तुमच्या अंतःकरणातली स्तुती नाहीच आहे. You are doing some natak, that's all. तुम्ही फक्त एक नाटक करता आहात. You have to lift your hands with your own motivation. बघा, तुम्हाला स्वतःला प्रभूची आराधना करण्याची प्रेरणा आतून झाली पाहिजे. आपका अंदर से लगना है प्रभु, ये हाथ अपने आप उठना है. हालेलुया. आपोआप तुमचे हात वर झाले पाहिजे. हालेलुया. आम्ही सांगण्याआधी that is called यादा. याला म्हणतात यादा. इथून पुढे आम्ही पण तुम्हाला आल्यानंतर म्हणणार यादा, मग तुम्ही हात वर करायचा. याद आता क्या नहीं मालूम नहीं. Psalm 63 verse 4. 63 स्तोत्र 63 Psalm 63 verse 4. 63:4. Thus will I bless thee while I live. I will lift up my hands in thy name. मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद कर, असाच करेन. तुझ्या नावाने मी आपले हात उभारेन. Yeah. दादा यादा. Hallelujah. Hallelujah. So this is the demonstration of our love and submission to God. आमच्या प्रीतीचे समर्पणाचे हे एक चिन्ह आहे किंवा ही एक कृती आहे. हा एक सराव आहे. The best worship book in the Bible is Song of Solomon. बघा, गीत रत्न हे सर्वात स्तुतीचे सुंदर पुस्तक पवित्र शास्त्रात. I was sharing on Friday in our fasting prayer. तुमच्या फास्टिंग प्रेयर मध्ये यू आर गोइंग टू शेअर. I shared. मी शिकवलं आहे. Song of Solomon is the best worship book. स्तुतीचे सर्वात सुंदर पुस्तक पवित्र शास्त्रातले गीत रत्न. Surrendering, you know how a wife surrenders in the hands of husband in the bedroom. That is called yada. बघा, आपल्या बेडरूम मध्ये एक पत्नी आपल्या पतीला पूर्ण प्रकारे ज्या प्रकारे समर्पित करते स्वतःला, त्याला यादा म्हणतात. So she don't have any authority on her body. All authority is given to him. In the same way, we are giving all the authority to God. God, you do whatever you want in my life. बघा, तुम्ही अशा प्रकारच्या समर्पणाने देवाच्या हातामध्ये स्वतःला सोपवता, तेव्हा त्याला यादा म्हणतात. You know, when I want to share about praise and worship, I have to share lot about husband and wife, but I can't do this. आणि मला माझ्या आराधनेच्या टीमला ना, नाही. When I want to share about praise and worship, मला जेव्हा स्तुतीने आराधनेबद्दल सांगायचं असतं ना, I have to talk about lot of husband and wife personal relationships. आणि पती पत्न्यांच्या एक खासगी नात्याला ते अनुसरून आहे. It is very difficult in Indian atmosphere. आणि भारतीय व्यवस्थेनुसार ते सांगायला गेलं तर त्याचे वेगवेगळे अर्थ काढतात लोक. ते खूप कठीण आहे सांगायला. But in foreign, no, they teach very easily, and people also they understand. Oh, worship means this. Praise means this. They will understand. पण पाश्चात्य देशातील लोक याला खूप सहजपणे स्वीकारतात, भारतीय लोक नाही स्वीकारत. Yeah. So we are submitting to God. आम्ही शरण येतो प्रभूला, समर्पण करतो प्रभूला. It means we are showing reverence to God. आणि सॉरी reverence. ओके, ते प्रभूला आनंदी करतं, सुगंध देतं. आम्ही एक भीतीयुक्त या गोष्टीने आम्ही देवाला दाखवतो. आदरयुक्त भीतीने प्रभूला आम्ही अर्पण करतो स्वतःचे. Yeah, that is called yada. याला म्हणतात यादा. Hallelujah. So Hallelujah. this whole week you practice these two. या आठवड्याभर या दोनच स्तुतीच्या नवीन शब्दांच्या अर्थांचा सराव करा. Don't say like this. असे म्हणू नका, चला आता आम्ही तोडा करूया. चला आम्ही तोडा करूया, असे नाही म्हणायचं. तुम्ही तसं केलं ते तोडा होणारच नाही. तुम्ही असं म्हटलं की ते होतच नाही. I told you it is spontaneous. अचानक येणारी ती अनुभूती आहे.
आता आम्ही जे काय करतोय तर चला आता स्तुती आराधना करूया. That doesn't come in this category. That comes in halal. Hallelujah. That is a celebration. Celebration praise is something different. बघा, स्तुती करणं किंवा आपण अचानकपणे एकमेकांना सांगतो की चला आपण स्तुतीने आराधना करूया, That ही is- स्तुती वेगळी आहे आणि मी जे शिकवतो ते वेगळं आहे. Every Sunday what we do, that is zamar. प्रत्येक जमा. रविवारी आम्ही जे करतो त्याला जमा म्हणतात. म्हणजे अचानक आपण सर्वजण तयार व्हायचं स्तुती करायचं. Okay, no. It is called zamar, that's all. याला जमार म्हणतात. But when you are in sad condition, you are praising God, that becomes toda. पण तुमच्या दुःखी अवस्थेमध्ये देखील तुम्हाला कोणी सांगावं लागत नाही की तुम्ही स्तुती करा, तरीही तुम्ही करता, त्याला म्हणतात तोडा. Somebody told you something and your heart is broken. कोणी जर तुम्हाला काहीतरी बोललं, तुमचं हृदय तुटलं, तुमचं हृदय भग्न झालं, अनुतप्त झालं, So what to do then? त्यावेळी तुम्ही काय करायचं? Go in a room, आपल्या प्रार्थनेच्या रूममध्ये जायचं, close the door, दरवाजा बंद करायचा, slowly. अतिशय हळूवार पद्धतीने त्यांनी काहीतरी बोललं म्हणून धडापर बंद कर. तोडा. Okay. दरवाजा नाही तोडायचा, Close the door slowly. हळूवार दरवाजे बंद करायचे, Sit there. बसा तिथे Start crying. आणि तुम्ही रडू शकता, तुम्ही मोकळे होऊ शकता. Tell God, प्रभूला सांगा, God, प्रभू my husband told me like this. माझ्या पत्नीने मला असं बोललं, My wife told me like this. माझ्या पत्नीने मला काहीतरी बोललं, My friend did like this to me. माझ्या मित्राने अचानक मला असं बोलला. God, give me strength. मला ताकद दे हे सर्व काही झेलण्यासाठी. मुझे नहीं हो रहा है सहन करना. मला होत नाही हे सहन करायला. मुझे ताकत दे. मला सामर्थ्याची गरज आहे, तुझ्या शक्तीची गरज आहे. I want to say a lot of things now because there are things we don't have time. When you say this, जेव्हा तुम्ही असे बोलता, God will start giving you grace. तो तुम्हाला त्याची दया देऊ लागतो, कृपा देऊ लागतो की तुम्ही त्याच्यातून बाहेर येऊ शकता. Grace means दया म्हणजे काय? कृपा म्हणजे काय? heaven's ability to you. बघा, स्वर्गाची क्षमता परमेश्वर तुम्हाला देतो. मला करता येत नाही पण मी करू शकतो जेव्हा मला परमेश्वर कृपा पुरवतो. हालेलुया. घरात भांडण झालं, आप फार दुःखी आहे, मी रडा लागलो, त्या रूममध्ये गेलो, रडतो, आणि तेव्हा काय काय करतो मी? तेव्हा तू मला तुझं कृपा दे सहन करण्यासाठी. उलट भांडायचं ना नाहीये मला, बरोबर? घरात नेहमी भांडण होण्याचं कारण काय आहे? आम्ही तोडा करतच नाही. आम्ही सगळं चांगलं असताना चला सॉंग बुक काढा, पुढच्या आठवड्यात सांगतो मी सॉंग बुक काढायचं, पेपर सांगतो. ही सवय, दिस इज नॉट राईट. When you are hurted, when something goes wrong, immediately you say, thank you, Jesus. तुमच्या मनाविरुद्ध झालंय, तुमच्या अपेक्षेच्या विरुद्ध झालंय, तेव्हा तुम्ही त्याच्याजवळ जाऊन म्हणताय, प्रभू या सर्व परिस्थितीत मी तुझी स्तुती करतो, जे होत आहे त्याला मी काहीही तक्रार करत नाही बेटा. Not only that, in the life of Job, God sent another 3 friends. बघा, इयोबाच्या वाईट परिस्थितीमध्ये आणि 3 मित्र खरं तर त्याचं सांत्वन करायला आले होते. Already he is broken. आधीच तो मोडलाय, तुटलाय, He lost everything. सगळं गमावलंय, संपलाय तो जवळजवळ. त्या कंडिशन मध्ये देव मुद्दाम अशा लोकांना पाठवणार, तुम्हाला अजून जास्त त्रास देणार. आणि ते 3 लोकांनी सांत्वन तर केलंच नाही आणि त्यांनी अजून जरा त्याला रंजीस आणलं. But Job failed in praising God. पण काही काळासाठी इयोब देखील त्या तोडा करू शकला नाही. पहिला अध्याय दुसऱ्या अध्यायामध्ये केलं, नंतर केलंच नाही. नंतर वाट 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 पुरपुरच केलं. 1-2 अध्याय त्याने केले बऱ्यापैकी, पण नंतर जेव्हा त्याला सहन होत नव्हतं त्यावेळेला त्याने थोडं बोलायला चालू केलं. But we have Holy Spirit. पण आता आमच्याकडे पवित्र आत्मा आहे. We have grace of God. आता आम्हाला देवाची दया आहे. We can do that. आम्ही ते करू शकतो. If we want to stop lot of disturbance in the family, जर देवाने आमच्या जीवनातील हा गोंधळ किंवा हे इंटरफेरन्स बंद करावे असं वाटतं तुम्हाला, घरातले कुठल्या तुमच्या ऑफिसमध्ये, let us learn thanking God. त्या सर्व परिस्थितीत प्रभूला धन्यवाद देण्यास शिका. You know, Jesus was beaten like anything. येशूला सर्वात वाईटरित्या शारीरिक हाल करण्यात आले. They pulled his beard. त्याची दाढी ओढत होते ते जोरात. They put a towel on his face and they slapped on his face. त्याच्या चेहऱ्यावर रुमाल झाकून त्याला वरून ते मारत होते जास्त. They spat on his face. त्याच्या चेहऱ्यावरती थुंकत होते. What Jesus did?
काय करत होता प्रभू येशू ख्रिस्त? आमचा हिरो असतं तर काय केलं असतं? फायटिंग केलं असतं. बट ही केप्ट क्वाइट. तो शांत होता. Listen, when you do thoda, there may not be words. बघा, ज्यावेळेला तुमचे अंतःकरण अतिशय भग्न होते त्यावेळेला ते अंतःकरण अतिशय शांतही होते, ते बडबडत नाही. स्तुती करण्यासाठी शब्द पाहिजे असं काही नाही. या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे स्तुतीला शब्दच पाहिजे असं नाहीये. त्या संदर्भात आय कॉन्ट प्रेज गॉड. कारण तुम्ही करू शकत नसता. तुम्ही स्तब्ध राहता, शांत राहता. Surrendered. God, okay God, I accept this condition. तुम्ही म्हणता की जे काही झालं त्यासाठी मला तुझ्या विरुद्ध काही तक्रारी नाही. इट्स ओके, जे काही होत आहे धन्यवाद तुझा. That shows your relationship with God. हे दाखवतं की तुम्ही किती खोल नात्यामध्ये परमेश्वराबरोबर आहात. Hallelujah. 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 Whenever something goes wrong in your life, जेव्हा काहीतरी विरुद्ध होतं जीवनामध्ये ना, start immediately thanking God and praising God. प्रभूला त्याच क्षणी देवाला धन्यवाद देण्यास सुरुवात करा. Then मग there will be no fightings in your family, तुमच्या घरातले वाद कायम संपतील असं म्हणा. no disputes in your family. कुठल्याही प्रकारचे संघर्ष तुम्हाला करावे लागणार नाहीत. वाद विषय तुमच्यामध्ये कधीच नसते. Yes. Hallelujah. Hallelujah. Let's close our eyes and pray. या डोळे आपण बंद करू.